ताई, तू इथे आल्यापासून बघतेय मी, तू शांत असतेस. मग तुला कधी असं वाटलं नाही की माझ्या बरोबर काही शेअर करावं म्हणून? तुझा नवरा समंजस दिसतो. त्याच्या सतत इथे येण्यामुळे मला जाणवलं की त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मग तुमच्या दोघांमध्ये असं काय झालं? अपेक्षाभंग. म्हणजे? ताई, आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण प्रेमाने आनंद मिळायला पाहिजे ना. मला ना त्यांच्या प्रेमाचा त्रास होत होता. इतकं वेड्यासारखं प्रेम करतात ना ते माझ्यावर. मला त्या प्रेमाची भीती वाटायला लागली होती. का पण? त्यांनी बंधनच एवढी घातली होती. सुरुवातीला सगळं खूप छान होतं, नंतर त्यांनी मला माझ्या मनाप्रमाणे जगूच नाही दिलं. तरी मी त्यांना समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण मग खूप उशीर झाला. मला तिथे गुदमरायला व्हायचं. पण मग तू कधी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न नाही केलास? मी बऱ्याचदा बोलायचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग नाही झाला. आणि खरं सांगू, नंतर मी स्वतःलाच विसरून गेले होते. माझं असं काही अस्तित्वच राहिलं नव्हतं. पण तरीही मी त्यांचं वागणं सहन करत होते, कारण माझं मनापासून प्रेम आहे त्यांच्यावर. पण नंतर त्यांनी अति केलं. काय केलं? त्यांनी माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. आपल्या बेडरूम मध्ये कोणी आलेलं मला आवडत नाही, मला चालत नाही, हे माहिती आहे ना तुम्हाला. आपल्या घरातले लोक सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय तिकडे येत नाही, आणि तो परका माणूस आपल्या बेडरूम पर्यंत येतो. काय हे? काय हे? आणि हे एवढ्यावरच थांबलंय ना? ताई, मी काही सहन करू शकते, पण माझा नवरा माझ्या चारित्र्यावर संशय घेतोय ही गोष्ट मी कधीच सहन नाही करू शकत. तुझा विश्वास बसणार नाही मनवा, पण जे माझ्या बाबत झालं तेच तुझ्या बाबत झालंय. मी एक चूक केली. मी घर सोडून कायमची बाहेर पडले. म्हणजे नक्की काय झालं होतं? मनवा, मी एका प्रतिष्ठित घराण्यातली सून होते. माझा नवरा बिझनेसमन होता. माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं, पण त्याचं त्याच्या घराण्याच्या प्रतिष्ठेवर प्रेम होतं. साहजिकच त्यांना माझं डान्स करणं खूपू लागलं, पण मी डान्स शिवाय जगू शकत नव्हते. मी त्यांच्या सगळ्या बंधनांमध्ये राहत होते, कारण मला डान्स करता यावा म्हणून. ते म्हणतील ती माझ्यासाठी पूर्व दिशा होती. त्यांनी त्यांच्या इच्छेविरुद्धच मला डान्स करायची परवानगी दिली होती. पण मग तुम्हाला घर का सोडावं लागलं? त्यावेळी मी डान्सच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. खूप पाऊस पडायला लागला होता. सगळीकडे पाणी साठलं होतं आणि लाईट्सही नव्हते. टेलिफोन बंद पडले होते, त्यामुळे मला घरी सुद्धा काही कळवता आलं नाही. आम्ही तिथे 2 रात्र अडकून पडलो होतो. आणि याचाच गैरफायदा घेऊन कोणीतरी उठवलं. मी माझ्या प्रियकराबरोबर पळून गेले. मी जेव्हा घरी परत आले तेव्हा त्यांनी मला दारातच अडवलं. त्यांना खूप समजावायचा प्रयत्न केला, पण ते चिडले होते. त्यांनी काही ऐकूनच घेतलं नाही. मला खूप भीती वाटली. त्यांनी माझ्यावरती उगाच संशय घेतला म्हणून माझ्या मनात चीडही निर्माण झाली होती. वाटलं, आपली जर काही चूक नाहीये तर आपण बरोबर आहोत हे आपण का पटवून द्यायचं. तरीही मी खूप समजावलं त्यांना, पण काही उपयोग झाला नाही आणि मी कायमची घर सोडून बाहेर पडले.
तुझ्या डोळ्यात पाणी? ताई, एवढी मोठी सत्व परीक्षा कशी दिली तुम्ही? सोपं नाहीये हे. सत्व परीक्षा तर सीतेलाही द्यावी लागली होती. तिने ती दिली, पण तरीही तिला खूप काही गमवावं लागलं होतं. मलाही खूप काही गमवावं लागलं माझ्या एका चुकीमुळे. मनवा, तुला एक सांगू, उद्या तुला जर सत्व परीक्षा द्यायची वेळ आली ना, तर तू दे. तुझी चूक नसेल तर मागे नको फिरूस, सिद्ध कर स्वतःला. अशी शांत नको राहूस, नाहीतर माझं जे झालं तेच तुझं होईल. त्यावेळी मी त्यांच्याशी जाऊन बोलले असते आणि त्यांना ते पटलं असतं ना, तर आज माझं आयुष्य वेगळं झालं असतं. आज मी माझ्या कुटुंबाबरोबर असते. म्हणून सांगते मम्मा, तू तुझ्या नवऱ्याशी बोल. कदाचित यातून काहीतरी मार्ग सापडेल. तू त्यांच्याशी संबंध तोडू नकोस. राजवीर, हे सगळं खाऊन घे बरं. आई कुठे आहे? अरे येईल ना ती आता. नाही, आई आल्याशिवाय मी काय खाणार नाही. राजवीर, सांगितलं ना ती येईल म्हणून. आणि हे बघ, तू नाही खाल्लंस ना तर तुझे बाबा रागवतील. हे सगळं खाऊन घे आणि छानपैकी दूध पी. घे. माई, माई, मोहन, कुठे गेला होतास तू सकाळी सकाळी? घे बघ तुझ्या सुनेचे प्रताप. म्हणजे म्हणजे वाच ना, बातमी वाच. बघ, प्रसिद्ध उद्योगपती धनंजय मोहिते पाटील यांच्या पत्नी प्रियकरा सोबत पसार. तरी तुला सांगत होतो, साधना वहिनीवर एवढा विश्वास ठेवू नकोस म्हणून, पण नाही, तू ऐकलं नाहीस. माझ्या शब्दाला किंमत आहे का या घरात? बघ आता, आपल्या घराण्याची अब्रू मातीत मिळवून पळून गेली आहे, ते सुद्धा प्रियकरा सोबत. मोहन, दुसरं शांत राहा बरं. राजवीर शाळेत गेला ना की मग बोलू आपण. गप्प बस आता. कमाल आहे माही तुझी. इतकं सगळं होऊन गेलं तरी तू मलाच शांत राहायला सांगतेस का? आणि कोणासाठी? राजवीरला कळू दे ना त्याच्या आईचे प्रताप. राजवीर, ही बघ तुझी आई तिच्या मित्राबरोबर पळून गेली, तुला आणि तुझ्या वडिलांना फसवून. मोहन, अरे त्याच्या समोर तरी नको बोलूस. असू दे माई. बघ बघ राजवीर, वाईट आहे तुझी आई, वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे. मोहन, अरे काय करतोस तू? असू दे माई, या बाईची लायकीच आहे पायाखाली राहायची. राजवीर, शांत हो बरं. अरे असं काही नाहीये. शांत हो.
ताई चहा. तुम्ही ठीक आहात ना आता? मला कुठे काय झालंय, मी एकदम छान आहे. राज एवढ्या लवकर विसरता येतो? एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला ना की सगळं छान होतं. हे तुम्ही मनापासून बोलताय की तयार केलेलं उत्तर देताय मला? मनवा बेटा, जरा मला म्हणतेस काय रे, काय झालं? भाजलं ग, ते गाडीच्या इंजिनचा तडका बसला. अरे कसा वेंधळ आहे, सारखा धडपडत असतोस. मनवा, कपाटातून मलम घेऊन ये जा. हो आले. ये तू बस, बघू. मोहिते पाटील, आता हे काय आहे? माझ्या आईचा फोटो बघा, आणि त्याच्या खाली आलेली बातमी पण बघा. माझ्या आईचं लग्न झालेलं असताना पण दुसऱ्या माणसाबरोबर कशी पळून गेली हे वाचा. म्हणजे साधनाताई राजवीरची आई आहेत. मनवा, सापडली का ट्यूब? अरे थांब, ना होईल होईल. ही बार दे पटकन. कधीपासून कळवळतोय तो. काय रे, एवढा त्रास होतो तर कशाला धडपडतोस? आता मुद्दामून केलं काय मी? काय अक्का तू पण? हात सरळ ठेव रे. काय तुझं हो हो, सारखंच काहीतरी चालू असतं. आणि ही ट्यूब घे, ही तुझ्याच कडे ठेव. तू काही मेडिकल मधून घेणार नाहीस, मला माहितीये. मनवा, कुठे हरवलीस? मग अशी एकटक काय बघतेस? सहज. नक्की? मी येतेच. हा, मनवा. काय झालं? मनवा, काय झालंय? मला कपाटात एक कात्रण सापडलं. त्यात लिहिलंय त्या प्रियकरासोबत मी. आणि त्यांचं नाव. थांब, याविषयी आपण बाहेर जाऊन बोलूया. खूप सोचलंय का तिला? त्याशी वरवर दाखवते सगळं चांगलं चाललंय, सुखी आहे. आतून तेवढीच दुःखी आहे ती. पण मामा, कशासाठी हे सगळं? काय एवढं ओझं मनावर ठेवून जगतायत त्या? आपण तरी काय करणार ना? तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न नाही केला कधी? बऱ्याचदा
पण नाही, त्याचा काय उपयोग नाही झाला. का? सांगितलं ना, खूप सोसलंय का तिला. तू जर तिला या आधी भेटली असतीस ना, तर तुलाही कळलं नसतं काय करावं ते. म्हणजे सतत रडत असायची, सतत. कोणी समजवायला गेलं तर लांब निघून जायची, एकटीच कुठेतरी बसायची. कधी बस स्टॉपवर, कधी रेल्वे स्टेशनला. अगं 2-2 दिवस यायची नाही घरी. मग मीच जायचो शोधायला. म्हणून म्हणतो, तिच्या समोर काय बोलायला जाऊ नको. अगं नंतर ती स्वतःला खूप त्रास करून घेते. पण त्यांचा त्रास कमी करण्याचा कोणीच प्रयत्न नाही केला. तिला तिच्या घरच्यांनीच दगा दिला, बदनामी केली. दुसरा माणूस तरी किती समजवणार तिला. ती बदनामी नको म्हणून तिने 2दा आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. काय? हो, ओळखीच्या लोकांनी तिला वाचवलं आणि घरी घेऊन आले. तेव्हाच ठरवलं, हा असला विषय परत काढायचा नाही आणि तिला जेवढी जमेल तेवढी मदत करायची. मग तिने पण हळूहळू स्वतःला सावरलं, सगळं मागे टाकलं आणि खंबीरपणे उभी राहिली. पण तुम्हाला नाही वाटत त्यांना न्याय मिळायला हवा? आता तिनेच ठरवलं ना जुन्या गोष्टी मागे टाकायच्या. मग आपण तरी स्वतःहून जुन्या खपल्या का उकरून काढायच्या? हा, नाही तरी एका गोष्टीचा त्रास तिला अजूनही होत असणार. कोणती? तिची आणि तिच्या लेकराची ताटातूट. लेकरासाठी बऱ्याचदा रडताना पाहिलंय मी. तर तिची अशी अवस्था असेल तर त्या बिचाऱ्या लेकराची काय अवस्था झाली असेल? की मग तिच्या घरच्यांनी त्या लेकराच्या मनात आईविषयी विष पेरलं असेल तर? बघ, हे ऐकून आलं ना तुझ्या डोळ्यात पाणी. तिला किती त्रास सहन करावा लागला असेल. मी समजू शकते. त्यांनी खरंच खूप त्रास भोगला आणि तेही त्यांची काही चूक नसताना. म्हणून म्हणतो, यापुढे असा विषय काढायचा नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणता ना, मी नाही विषय काढणार. पण तुम्हाला खरंच वाटत नाही त्यांना न्याय मिळायला हवा? अहो, काय काय सहन केलंय त्यांनी. शून्यातून विश्व निर्माण केलंय त्यांनी. म्हणून तर तिच्या मागे असा सावलीसारखा खंबीरपणे उभा आहे मी. आणि म्हणूनच मी सुद्धा हे तुमच्याशी बोलते. आणि तुम्हीच म्हणालात ना, त्या वरवर हसत असतात, पण त्यांच्या आत खूप साठलंय, त्या आत खूप रडत असतात. मग आपण त्यांच्यासाठी काही करायला नको? आता तिच्या नशिबात आलेल्या एकटेपणाला आपण तरी काय करणार? शरीरावर झालेल्या जखमा भरून निघतात, पण मनावर झालेली जखम नाही भरत कधी. मला मान्य आहे. त्यांना जो काही त्रास झाला, त्यांच्या आयुष्यात जे काही झालं ते आपण नाही बदलू शकत. पण त्यांचं भविष्य आपण आनंदी करू शकतो. मामा, तुम्हाला नाही वाटत त्यांना त्यांचं कुटुंब परत मिळावं? वाटतं ना, वाटतं. मला वाटतं तिच्या पोरानं यावं आणि तिला परत आपल्या घरी घेऊन जावं. राजवीर, दरवाजा उघड. हे बघ, तू सकाळपासून काही खाल्लं सुद्धा नाहीयेस. राजवीर, राजवीर, दरवाजा उघड. राजवीर, राजवीर. राजवीर, अरे काय चाललंय? कधीपासून दरवाजा वाजवतोय मी? राजवीर, काय झालंय सांगशील का मला? राजवीर, हे बघ, तू बोललास तरच समजणार आहे मला. सांग, काय झालं? जे घडायला नको होतं ते घडलं. म्हणजे नेमकं काय झालं? त्या व्यक्तीला मला कधीच भेटायचं नव्हतं परत, जिच्याशिवाय माझं आयुष्य चांगलं होतं, खुश होतो मी माझ्या आयुष्यात. गरज नाही मला त्या व्यक्तीची, तरी ती भेटली मला आज परत. कोण? माझी दुसऱ्या बरोबर पळून गेलेली आई भेटली मला आज परत.